सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव. या, शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023, पंडित फार्म, कर्वेनगर, पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswasthyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीनं महाविकास आघाडीचा धुव्वा उडवलाय. या निकालांमागचा निकाल जाणून घेण्यासाठी ऐकणार आहोत पहिली बातमी. कॅनडाच्या वक्तव्यामुळे निज्जर हत्या प्रकरणी अडथळे आल्याचा खुलासा, त्याबद्दल ऐकणार आहोत दुसऱ्या बातमीतनं. तर दिल्लीतलं प्रदूषण आता महाराष्ट्राच्याही उंबरठ्यावर येऊन ठेपलाय, त्याबद्दल ऐकणार आहोत तिसऱ्या बातमीतनं. इस्रायली लष्कराचा मास्टर प्लॅन, एसटी कर्मचारी आंदोलन शमलं, भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन, या बातम्यांबरोबरच ऐकणार आहोत चर्चेतली बातमी भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातल्या संघर्षाची. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुती सुसाट. राज्यातल्या 2359 ग्रामपंचायतींचे निकाल काल जाहीर झाले आहेत आणि त्यात सत्ताधारी गटानं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. सगळ्यात जास्त जागा भाजपला, त्या खालोखाल अजित पवार आणि त्या खालोखाल शिंदे गटाला जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला मतदारांनी कौल दिल्याबद्दल त्यांचे आभार. महाविकास आघाडीनं थांबवलेल्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम आम्ही केलंय. सर्वांना आम्ही न्याय देत आहोत. शासन आपल्या दारी हे केवळ कार्यक्रमात नाही तर खरोखरच लोकांच्या दारी पोचतो. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोचले आहेत, म्हणूनच आजचा हा सकारात्मक निकाल दिसतोय. घरी बसून राज्य चालवता येत नाही हे लोकांना दाखवून दिलंय आम्ही, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोमणा मारलाय. दुसरीकडे या निकालांमुळे महायुतीमधल्या अजित पवार गटाचं स्थान अधिकच पक्क झाल्याचं दिसतंय. मराठा आंदोलनादरम्यान अजित पवार गटातल्या नेत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया, राजीनामे, सरकारमध्येच राहून सरकारला विरोध करण्याचं धोरण आणि त्याआधी शरद पवारांवरली टीका, या सगळ्यांमुळे अजित पवार गटाला नकारात्मक मतं मिळत होती. महायुतीत हा गट टिकणार की नाही याबद्दल संभ्रम होता. मात्र या निकालानं तो दूर झाल्याचं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोलेंनी ग्रामपंचायतीत महायुतीचा विजय झाल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले आहेत की जिथे भाजपचं मूळ होतं तिथेच त्यांची पिछेहाट झालीय. भाजप हा खोटारडा पक्ष आहे. ते खोटं बोलून सत्तेत आलेले आहेत. मुळात ग्रामपंचायत निवडणुकीत पक्ष नसतोच. हिम्मत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावाव्यात, असं आव्हान पटोलेंनी दिलंय. ट्रुडोंच्या वक्तव्यामुळे तपास अडथळला, निज्जर हत्येप्रकरणी भारतीय राजदूताचा मोठा खुलासा. खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरनं कॅनडा आणि भारतामध्ये वाद सुरू आहे. मात्र कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांमुळे तपासात अडथळे येत असल्याचा खुलासा भारतीय राजदूतांनी केलाय. भारतीय राजदूत संजय कुमार यांनी निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा संबंध असल्याबद्दल कॅनडातल्या पोलिसांकडे पुराव्यांची मागणी केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र कॅनडानं त्या संदर्भात कोणतेही पुरावे दिलेले नसल्याचं कुमार म्हणाले आहेत. या प्रकरणात तपास करण्यात मदत करण्यासाठी आम्हाला कोणतीही खास किंवा संबंधित माहिती देण्यात आलेली नाहीये, असं उच्चायुक्त संजय कुमार वर्मा म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले आहेत की तपासाचा पुरावा आणि निष्कर्ष कुठे आहेत. मी एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की तपास आधीच दूषित झालेला आहे. यामागे भारत किंवा भारतीय एजंट्स आहेत असं सांगण्याच्या सूचना उच्च पातळीवरनं कुणीतरी दिलेल्या आहेत. निज्जर याच्या हत्येमागे भारताचा सहभाग ठामपणे नाकारत वर्मांनी म्हटलंय की राजनैतिकांमध्ये झालेलं कोणतंही संभाषण संरक्षित आहे. ते न्यायालयात पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकत नाही. दिल्ली एनसीआर मध्ये प्रदूषणाचा कहर, महाराष्ट्रालाही धोक्याचा इशारा.
मागील काही दिवसांमध्ये दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरांमधलं हवा प्रदूषण चर्चेचा विषय ठरत आहे. दिल्ली एनसीआर मध्ये विषारी धुक्यामुळे श्वास घेणं सुद्धा कठीण झालेलं आहे. राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात वाढतं प्रदूषण धोक्याची घंटा ठरताना दिसून येत आहे. दिल्ली, नोएडा आणि ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गाझियाबाद यांच्यासह एनसीआर मध्ये सुद्धा हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर बनलीय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या आकडेवारीनुसार दिल्लीतल्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक सोमवारी 400च्या वर गेला होता, तर मुंबई आणि इतर शहरात हाच निर्देशांक 200च्या वर गेलाय. 0 ते 50च्या दरम्यान जर हवेचा सरासरी निर्देशांक असेल तर ती चांगली हवा मानली जाते. 51 ते 100च्या दरम्यान समाधानकारक, 101 ते 200च्या मध्ये मध्यम, 201 ते 300च्या दरम्यान खराब, तर 301 ते 400च्या दरम्यान फारच वाईट आणि 401 ते 500च्या दरम्यान असलेले आकडे अत्यंत गंभीर आणि दूषित हवेचं द्योतक असतात. दिल्लीमध्ये विषारी धुक्यामुळे नागरिकांना श्वास घेणं खरोखरच कठीण झालेलं आहे. त्यासोबतच घशाची खवखव, डोळे जळजळणे असे त्रासही होत आहेत. मुंबईत इतकी वाईट परिस्थिती नसली तरीही चांगली परिस्थिती सुद्धा निश्चितच नाहीये. नुकतंच मुंबईत महापालिकेनं अनेक चालू बांधकामांना त्यांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सांगितलं होतं. काही बांधकामं तर बंदच करण्याचे आदेश देण्यात आले होते. राज्यात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान हिवाळ्यात वातावरण प्रदूषित असतं व हा प्रदूषित वायू व धुलीकण हवेतच राहिल्यानं हवेची गुणवत्ता खराब होऊन याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असतात. नोव्हेंबर 2023 पासनं राज्यात वेगवेगळ्या शहरात हवेची गुणवत्ता खराब होत असून हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे गेल्याचं आढळून आल्याचं शासनानं म्हटलेलं आहे. मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्येही दिल्लीप्रमाणेच टँकरनं रस्त्यावर पाणी मारण्याचा उपाय केला जातोय. आता तो नक्की कितपत उपयोगी ठरेल हे येणारे आकडेच सांगतील. श्रोत्यांनो, ऐकूयात वेगवान घडामोडी. इस्रायल हमासमधलं युद्ध अधिकाधिक जोमानं सुरू आहे. अनेक देशांच्या दबावानंतरही इस्रायल गाझामध्ये हल्ले करतोच आहे. इस्रायल लष्कराचं म्हणणं आहे की गाझा 2 भागात विभागला गेलाय. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलेलं आहे की आता तिथं 2 गाझा अस्तित्वात आहेत. एक उत्तर गाझा आणि दुसरा दक्षिण गाझा. आता हे युद्ध कधी थांबणार हे पाहणं महत्वाचं आहे. राज्य शासनात विलिनीकरण, 7वा वेतन आयोग, शिस्त आवेदन पद्धती अशा विविध मागण्यांसाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघानं आजपासून एसटीच्या संपाची हाक दिली होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारनं काही निर्णय घेतल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात निर्णय घेतला असून 2200 बसेस नवीन गाड्या येणार आहेत. येत्या 4 वर्षात एसटीत 9000 बसेस दाखल होणार आहेत. तसंच या 2 वर्षात 2500 ईव्ही गाड्या सुद्धा दाखल होतील असं उदय सामंत यांनी सांगितलंय. लोकप्रिय रियालिटी टीव्ही शो इंडियाज गॉट टॅलेंट सीझन 10च्या विजेत्यांची घोषणा झाली असून छत्तीसगडमधल्या अबुझमत मलखाम अकॅडमीनं इंडियाज गॉट टॅलेंट 10 विजेतेपदावर स्वतःचं नाव कोरलंय. एक आलिशान ट्रॉफी या ग्रुपला मारुती सुझुकी अर्टिगा या नवीन कारसह 20 लाख रुपयांचं रोख बक्षीसही देण्यात आलंय. एकीकडे भारतात वन डे वर्ल्ड कप सुरू असताना भारतीय महिला हॉकी संघाने शानदार कामगिरी केली आहे. भारतीय महिला हॉकी संघानं झारखंड महिला एशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलंय. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला 4-0 अशा फरकानं पराभूत केलंय. भारताच्या या विजयानंतर हॉकी इंडियानं विजेतेपद जिंकलेल्या भारतीय महिला हॉकी संघातल्या खेळाडूंसाठी प्रत्येकी 3 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं असून सपोर्ट स्टाफ मधल्या सदस्यांसाठी 1.5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. श्रोत्यांनो, आता बातमी आहे चर्चेतली. भुजबळांनी थेट जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरुद्ध घेतलेली भूमिका आता चर्चेचा विषय ठरतेय. याआधी काल सकाळी मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला मारक ठरतंय अशा अर्थाचं वक्तव्य असलेली भुजबळांची क्लिप व्हायरल झाली होती. सरसकट कुणबी आरक्षण द्यायला आमचा विरोधच, भुजबळांची रोखठोक भूमिका. ओबीसी नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास विरोध केलाय. मोठ्या प्रमाणावर सापडत असलेल्या कुणबी नोंदणीमुळे ओबीसी आरक्षणावर गंडांतर येत असल्याची भूमिका भुजबळांनी मांडली आहे. बीडच्या जाळपोळीच्या घटनेनंतर छगन भुजबळ हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी सर्व जाळपोळीची पाहणी करून छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद सुद्धा घेतलीय.
भुजबळ म्हणाले की सुरुवातीला कुणबी नोंदणी कमी सापडत होती, त्यानंतर रोजच हजारो नोंदी सापडतायत. पहिल्यांदा कुणबी तपासणीसाठी 5,000 नोंदी मिळाल्या, त्याच्या अचानक 10,000 झाल्या आणि मग 13,000. आता तर साऱ्या महाराष्ट्रातच ऑफिस उघडलंय की काय असं म्हणत त्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. त्यामुळे सरसकट कुणबी आरक्षणालाच आमचा विरोध आहे, मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावं असं वाटतंय. याबाबत जी शरद पवारांची भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे असंही भुजबळ म्हणाले. अंतरावली सराटे इथं पोलीस आंदोलकांच्या चकमकीबद्दलही त्यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की अंतरावली सराटीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला, परंतु पोलिसांवर हल्ला झाला होता. 70 पोलीस जखमी झाले आहेत, त्याचीही चौकशी झाली पाहिजे, परंतु गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव आणला जातोय. त्यापुढे त्यांनी मंत्री आणि न्यायमूर्तींच्या भूमिकेवरही आक्षेप घेतलाय. ते म्हणाले की मंत्री आणि न्यायमूर्ती भेटायला जात होते. खरं तर त्यांनी आपलं काम करणं अपेक्षित होतं, मात्र सगळेच त्यांच्या समोर उपोषण सोडा असं सांगत हात जोडतायत. मग ओबीसींना न्याय कसा मिळेल? तर दुसरीकडे जरांगे पाटीलांनी सुद्धा भुजबळांवर पलटवार केलाय. ते म्हणाले की आतापर्यंत तुम्ही आमचं आरक्षण खाल्लेलं आहे, आमचंच आरक्षण आता आम्हाला मिळणार आहे. ओबीसी समाज काहीही बोलणार नाही, त्यांना जाणीव आहे. छगन भुजबळ हे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला गरज वाटते तेव्हा तुम्ही ओबीसी म्हणून तुणतुणं वाजवता. धनगर बांधवांच्या आंदोलनाकडे का गेला नाहीत असा सवाल जरांगे पाटलांनी विचारलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.